गूढवाडा. संदीप एक उत्साही पत्रकार होता. त्याला गूढ, अद्भुत आणि रहस्यप्रधान गोष्टींचा शोध घ्यायला आवडायचं. एके रात्री त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. कॉलमध्ये एक स्त्री कापऱ्या आवाजात म्हणाली, "कृपया मदत करा. वाड्यात काहीतरी भयंकर घडतंय." आणि अचानक फोन कट झाला. संदीपने कॉलबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर अज्ञात होता. चौकशी केल्यावर त्याला समजलं की तो कॉल एका दुर्गम गावातील नाईकवाड्यामधून आला होता. त्या वाड्याची कथा गावभर गाजलेली होती. अनेक वर्षांपूर्वी तिथे संपूर्ण नाईक कुटुंबाचा रहस्यमय मृत्यू झाला होता. गावकरी सांगत की त्या वाड्यात शापित आत्मा फिरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीपने त्याचा मित्र सुशांतला सोबत घेतलं आणि ते त्या वाड्याकडे निघाले. गावकऱ्यांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघंही निर्धाराने पुढे गेले. वाड्याच्या जवळ पोहोचताच वातावरण बदललं. गडद ढग दाटून आले. जोरदार वारा सुटला. वाडा एखाद्या भूतेच्या बंगल्यासारखा दिसत होता. भिंतींवर काळसर डाग, फाटलेली पडदे आणि सगळीकडे निस्तब्धता. ते आत शिरले आणि पहिल्याच क्षणी त्यांना भिंतीवर रक्ताचे ठसे दिसले. सुशांत घाबरून म्हणाला, "हे काहीतरी चुकीचं आहे संदीप. आपण इथून निघूया." तेवढ्यात अचानक दरवाजा स्वतःहून बंद झाला. त्यांनी वाड्यात शोधाशोध सुरू केली. एका कोपऱ्यात त्यांना एक फाटक्या जुनी डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, "जो या रहस्याचा शोध लावेल त्याचं आयुष्य या वाड्यातच संपेल." ते वाचताच एका खोलीतून हलकासा आवाज आला. हळूहळू त्यांनी दार उघडलं आणि आत पाहिलं. तिथे एक स्त्री एका कोपऱ्यात बसलेली होती. केस विस्कटलेले, डोळे काळसर आणि तिच्या हातात एक तुटकी माळ होती. ती संदीपकडे बघून हळूच म्हणाली, "तुम्ही आलात? मला माहिती होतं." ती स्त्री म्हणजे रुपाली नाईक होती. नाईक कुटुंबाची शेवटची वंशज. तिने संदीपला सांगितलं की तिच्या कुटुंबावर एक भयंकर शाप आहे. पूर्वी तिच्या आजोबांनी एका साधूचा अपमान केला होता आणि त्या साधूने त्यांना शाप दिला होता की तुमच्या घरात जन्मलेला प्रत्येक जण वेडसर होईल आणि शेवटी भयंकर मृत्यू होईल. आणि अगदी तसंच झालं. रुपालीने सांगितले की वाड्यात अजूनही त्या शापित आत्म्याचे अस्तित्व आहे आणि तो आत्मा शांत होणार नाही जोपर्यंत कोणीतरी या वाड्यात बलिदान देणार नाही. तेवढ्यात एक भयंकर किंकाळी ऐकू आली. सुशांत एका भिंतीच्या दिशेने बघत होता. त्याच्या डोळ्यात भीती दाटली होती. तिथे एक प्रेतछाया दिसत होती. डोकं तुटलेलं, काळे हात आणि डोळ्यातून लालसर प्रकाश. ते भूत पुढे सरसावले आणि सुशांत अचानक हवेत उचलला गेला. संदीप घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने रुपालीकडे बघितलं आणि विचारलं, "यातून सुटका होऊ शकते का?" ती म्हणाली, "हो, पण त्यासाठी तुला मोठा त्याग करावा लागेल." संदीपने विचार केला. सुशांत हवेत तडफडत होता. त्याचे प्राण गमावण्याची वेळ आली होती. त्या क्षणी संदीपने एक धारदार चाकू उचलला आणि स्वतःच्या हाताला खोल कापले. रक्त झरझर वाहू लागले. त्या रक्ताचा वास येताच ते भूत थांबले. त्याने संदीपकडे बघितले आणि एक वेगळ्याच आवाजात हसत म्हणालं, "माझी वेळ आली आहे." आणि अचानक त्या आत्म्याने संदीपच्या जखमेचा स्पर्श केला आणि ती प्रेतछाया हळूहळू विरघळून गेली. सकाळ झाली. संदीप आणि सुशांत वाड्याच्या बाहेर आले. वाडा आता शांत होता. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं की संदीप आणि सुशांत परत येणार नाहीत. रुपाली म्हणाली, "शाप संपला आहे, पण वाडा अजूनही जिवंत आहे." संदीपने मागे वळून पाहिले आणि त्याला एका खिडकीत एक काळी आकृती दिसली. तो वाडा अजूनही काहीतरी दडवून ठेवत होता. समाप्त. किंवा कदाचित नाही.